एम्स भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एम्स भरती निघाली आहे तर AIIMS तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे 2300 जागांसाठी ही भरती निघाली आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 31 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे एम्स भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये शैक्षणिक पत्रात जर पाहिलं तर यामध्ये 10वी पास लागते, त्याचबरोबर 12वी पास लागते, ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन वाल्यांना फॉर्म भरता येते, ITI असेल तर ITI वर फॉर्म भरता येते, त्याचबरोबर पदव्युत्तर पदवी असेल तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आणि यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि 10वी 12वी पास असेल तरी सुद्धा आपल्याला एम्स भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 30 ते 40 हजार रुपये महिना यामध्ये भेटणार आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे एम्स पदांची ही भरती निघाली आणि 2300 जागांसाठी ही भरती निघाली आहे। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। तर या भरतीची निवड प्रक्रिया काय, यामध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर या भरतीची निवड प्रक्रिया काय असणार आहे, या भरतीची जाहिरात संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ते जाहिरात सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर एम्स ही भरती या ठिकाणी निघाली 2300 जागांसाठी। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे 2300 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर यामध्ये काही पदामध्ये 18 ते 25 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे, काही पदामध्ये 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे, काही पदामध्ये 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे, काही पदामध्ये 18 ते 35 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे, काही पदामध्ये 18 ते 40 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे, काही पदामध्ये 18 ते 45 पर्यंत आपल्याला या वयामध्ये आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 5 वर्ष सूट भेटणार आहे, OBC कॅटेगरीचे असाल तर 3 वर्ष सूट यामध्ये भेटणार आहे। तर एवढी यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर जनरल OBC कॅटेगरीसाठी 3000 रुपये या भरतीमध्ये फी आहे, SC/ST EWS कॅटेगरीचे असाल तर 2400 रुपये फी आहे, आणि PWD कॅटेगरीचे असाल तर यामध्ये फी नाही आहे, 1 रुपये सुद्धा फी यामध्ये नाही आहे। तर एम्स ही जी भरती निघाली आहे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था 2003 जागांसाठी, तर ह्या भरतीची जी जाहिरात आहे हे खूप लंबी या ठिकाणी जाहिरात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे, 31 जुलै 2025 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर एम्स या भरतीची जी जाहिरात आहे हा खूप लंबी आहे, एक लक्षात ठेवा। आणि हे जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, तर त्या ग्रुपची जी लिंक आहे, मी टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर मी या भरतीची संपूर्ण जाहिरात या ठिकाणी टाकलेली आहे एम्स या भरतीची, आणि तिथून तुम्ही संपूर्ण माहिती त्या जाहिरातीमधून त्या ठिकाणी वाचू शकता। आणि तो आपला ग्रुप जॉईन करून घ्या, कारण की कोणती भरती निघाली तर त्या भरतीची जाहिरात आपण आपल्या माझी नोकरी कॉर्नरच्या टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी टाकत असतो, एक लक्षात ठेवा। तर आपण एम्स या भरतीमध्ये निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपला जो पेपर असणार आहे 25 ते 26 ऑगस्ट 2025 रोजी आपला हा पेपर असणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे एम्स भरतीचं तर संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीमध्ये पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे, तर आपापल्या जिल्ह्यामध्येच पेपर यामध्ये होणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर जनरल नॉलेज आणि नॉलेज ऑफ कम्प्युटरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 100 मार्कासाठी ते असणार आहे। आणि त्याचबरोबर डोमेन ऑफ रिस्पेक्टिव्ह ग्रुपचे 75 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 300 मार्कासाठी ते असणार आहे। तर टोटल यामध्ये जे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 400 मार्काचा तो पेपर असणार आहे, 90 मिनिटाचा यामध्ये टाईम भेटणार आहे। तर अशा प्रकारे यामध्ये पेपर घेतला जाणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं एम्स या भरतीमध्ये निवड होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये ग्राउंड वगैरे नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये फिजिकल नाही आहे, तर पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर एम्स भरतीची जी संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो या व्हिडिओच्या माध्यमातून, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। एम्स भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, तर तुम्ही बघू शकता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान। तर या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे 12 जुलैपासून चालू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 31 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि त्याचबरोबर आपले ॲडमिट कार्ड जे या ठिकाणी येणार आहे आणि त्याचबरोबर पेपर जो आपला असणार आहे एम्स भरतीमध्ये तर तो 25 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2025 मध्ये आपला या पेपर असणार आहे। आणि बघू शकता तुम्ही या ठिकाणी, तर अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही। तर पूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवणार आहे।
तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यावाईज यामध्ये जे आहे या ठिकाणी वेबसाईटसुद्धा दिलेल्या आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर नागपूरमध्ये सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते. बघू शकता तुम्ही मिहान नागपूर सोमठाणा दहेगाव महाराष्ट्र, ठीक आहे. आणि या ठिकाणी वेबसाईटसुद्धा तुम्हाला दिसत असेल. तर या वेबसाईटवरून आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यांच्या यामध्ये जागा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर संपूर्ण जाहिरात आहे ही आणि फॉर्म भरणे चालूच आहे एम्स भरतीचे. आणि हे जर तुम्हाला संपूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. तर त्यावर क्लिक करून तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात भेटणार आहे, कारण की खूप सारी लंबी जे आहे या ठिकाणी जाहिरात आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि फी वगैरे बघू शकता. जनरल OBCसाठी 3000 रुपये फी आहे, SC ST आणि EWS कॅटेगरीसाठी 2400 फी आहे. आणि त्याचबरोबर जे PWD कॅटेगरी आहे तर त्यांच्यासाठी यामध्ये फी नाही आहे, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे हे संपूर्ण जाहिरात आहे. आणि या भरतीमध्ये निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन असणार आहे हे पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन असणार आहे. तर यामध्ये बरेच काही पद आहे, MTHचे सुद्धा, मल्टीटास्किंगचे सुद्धा यामध्ये पद आहे, बघू शकता तुम्ही. तर संपूर्ण जाहिरात आहे एम्स भरती 2025. तर बघू शकता, कारण की खूप सारी लंबी ही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटणार आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की 183 पेजेसची जी आहे या ठिकाणी जाहिरात आहे आणि सर्व पदे यामध्ये दिलेले आहे. तर टेलिग्राम ग्रुपवर आपण हे संपूर्ण जे जाहिरात टाकलेली आहे, तर सर्वांनी जे टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून आपल्याला ही जाहिरात या ठिकाणी भेटणार आहे. आणि येणाऱ्या प्रत्येक भरतीची जी जाहिरात आहे सर्वात अगोदर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आपल्याला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर सर्व जाहिरात मी तुम्हाला दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे, कारण की खूप सारी लांब जे हे जाहिरात म्हणता येणार आहे, एक लक्षात ठेवा. तर पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे एम्स भरतीमध्ये. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप लंबी जी आहे ही या ठिकाणी जाहिरात म्हणता येणार आहे, कारण की 183 पेजेस आहे. तर खूप लंबी जी आहे एम्स भरतीची ही जाहिरात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे.